नमस्कार. 2024 मध्ये आपलं जे सरकार आहे त्यांनी गाईडलाईन्स फॉर रेग्युलेशन ऑफ कोचिंग सेंटर म्हणजे आपले जे कोचिंग सेंटर्स आहेत, क्लासेस आहेत, त्यांच्यासाठी काही रेग्युलेशन्स प्रपोज केलेली आहेत. ती अजूनही अस्तित्वात आलेली नाहीत, ते अजूनही अस्तित्वात यायचंय, पण अशा पद्धतीची रेग्युलेशन्स ही प्रपोज केलेली आहेत. तर जाणून घेऊया काय काय प्रपोज आहे, काय काय होण्याची शक्यता आहे. तर काय काय होण्याची शक्यता आहे हे जाणून घ्यायच्या अगोदर या अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स का आणाव्या लागतायत, अशा पद्धतीचा विचार सरकारला का करावा लागतोय ते पाहणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे झालंय काय की मुलांचं शिक्षण हा एक वेगळ्या पद्धतीचा धंदा होऊन बसलाय असं आपण म्हणूया. आणि मग खूपदा गंदा आहे पर धंदा आहे असं म्हणून बऱ्याच गोष्टी चालून जातात. मग हा धंदा कसा होतोय तर एखाद्या मुलाची कॅपॅसिटी किती आहे, त्याची बौद्धिक क्षमता किती आहे याचा विचार न करता त्याचे पालक म्हणा किंवा हे जे काही कोचिंग सेंटर्स आहेत ते त्या मुलाला एखाद्या ठराविक प्रकारच्या कोर्सचं प्रिपरेशन करायला लावतात. आणि मग हे प्रिपरेशन झालं नाही किंवा त्या प्रिपरेशन मध्ये तो मुलगा कुठे कमी पडला किंवा आपल्याला माहितीये अगदी कोवळ्या कोवळ्या वयाची ही जी मुलं आहेत, 16, 17, 18 वर्षांची जी ही मुलं आहेत ना, ही आत्महत्या करतात. आयुष्य म्हणजे काय हे सुद्धा न समजलेल्या वयामध्ये ही मुलं मी फेल्युअर आहे म्हणून आत्महत्या करतात. फक्त इंजिनियर होणं म्हणजे आयुष्य आहे का? फक्त डॉक्टर होणं म्हणजे करिअर आहे का? अर्थातच नाही. कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांना शिक्षण मिळालं नाही पण त्यांनी चांगलं करिअर केलेलं आहे. किंवा एखादा शिक्षकही उत्तम करिअर घडवू शकतो. करिअर म्हणजे केवळ इंजिनियर डॉक्टर होणं नाही, करिअर म्हणजे केवळ कलेक्टर होणं नाही, MPSC UPSC क्रॅक होणं नाही. हे कुठेतरी समजून सांगण्याची गरज आलेली आहे आणि हे कोणीच समजून सांगत नाहीये. आणि म्हणून भारताच्या भावी पिढीला वाचवण्यासाठी ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईन्स कदाचित अंमलात येऊ शकतात. मी परत एकदा सांगते, अजूनही या गाईडलाईन्स अंमलात आलेल्या नाहीत, पण ह्या प्रपोज्ड आहेत. अशा पद्धतीच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या कदाचित अंमलात येऊ शकतात. आता याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL पण झाली होती 2013 मध्ये. त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या कमिटीज पण स्थापन केल्या गेल्या होत्या. अशोक मिश्रा यांच्या कमिटीचा रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये वारंवार हे सांगितलं गेलेलं आहे की हे सगळं कुठंतरी थांबवायला पाहिजे. कोचिंग सेंटर्सवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारची तरी बंधनं आणली पाहिजेत. सगळेच कोचिंग सेंटर्स काही चुकीच्या मार्गाने गोष्टी नेतात अशातला भाग नाही. मात्र काही काही कोचिंग सेंटर्सच्या बाबत मात्र ह्या गोष्टींचं काळजी घेणं गरजेचं आहे. मग ही काळजी कुठली कुठली घ्यायची आपल्याला तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जी काही आपल्याकडे अनाउन्स झालेली आहे ना, त्या पॉलिसीमध्ये काय लिहिलेलं आहे की रेग्युलर फॉर्मॅटिव्ह असेसमेंट मुलांची करायची. सध्या आपल्याकडे काय आहे ना, कुठलीही परीक्षा असू देत, एक कुठली तरी परीक्षा घेतली जाते. म्हणजे आता शेवटची आपली वार्षिक परीक्षा असेल आणि मग त्या परीक्षेचे जे गुण आहेत, त्या परीक्षेचे जे मार्क्स आहेत त्याच्यावरती ठरवलं जातं की हा विद्यार्थी चांगला आहे का, हुशार आहे का. पण एका दिवसावरती आपण असं कसं ठरवतो? त्या पर्टिक्युलर डेला, त्या पर्टिक्युलर दिवशी त्या मुलाला काही अडचणी आलेल्या असू शकतात, तो आजारी पडलेला असू शकतो किंवा एखाद्या मुलाला एक मार्क चांगला आहे म्हणून तो त्याच्यापेक्षा जो एक मार्क कमी आहे त्याच्यापेक्षा खूपच हुशार आहे असं तर होत नाही. पण एका मार्कांमुळे सुद्धा ऍडमिशन जाते वगैरे असं आपण पाहतोय. तर हे जे काही सगळं आहे ना, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट ज्याला आपण म्हणतो की सतत असेसमेंट करत राहा मुलांची आणि मग फाइंड आउट करा की त्या मुलाची कॅपॅबिलिटी काय आहे. अशा पद्धतीचं जे प्रपोजल आहे ते NEP 2020 मध्ये दिलेलं आहे आणि त्याच अँगलवरती ह्या गाईडलाईन्स आपल्याला काही 4 गोष्टी सांगतात आणि त्या NEP मध्येच कोचिंग सेंटर्स विषयी गाईडलाईन्स देणं गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे. तर चला थोडक्यात जाणून घेऊया की ह्या गाईडलाईन्स काय सांगतात. तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ अ कोचिंग क्लासेस. जसं आपल्याला युनिव्हर्सिटीचे नंबर्स असतात, आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रेशन नंबर्स असतात शाळेचे, युनिव्हर्सिटीचे, त्याचप्रमाणे ह्या कोचिंग क्लासेसनी पण आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्यायचंय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोचिंग क्लासेसनी काय करायचे तर ॲफिलिएटेड टू वगैरे असल्या पद्धतीचे शब्दप्रयोग करायचे नाही, तर स्पेसिफिकली रजिस्टर्ड विथ ही जी काही अथॉरिटी आहे, जी काही सांगेल आपल्याला गव्हर्नमेंट, त्या अथॉरिटी बरोबर आम्ही रजिस्टर्ड आहोत आणि तो रजिस्ट्रेशनचा जो काही नंबर आहे तो स्पेसिफिकली सांगायचा आहे. त्याच्यानंतर कोचिंग सेंटर्सच्या ज्या ऍडव्हर्टिजमेंट्स आहेत आणि कोचिंग सेंटर्सचं जे काही कामकाज चालतं त्या कामकाजावरती मेनली ही रेग्युलेशन्स सांगितलेली आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया कोचिंग क्लास म्हणजे काय. तर कोचिंग क्लास याचा अर्थ अशा पद्धतीचा क्लास की जिथे
मिनिमम 50 मुलं शाळेच्या व्यतिरिक्त शिकायला जातात. शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे ती शाळा कॉलेजेस जे काही असेल त्यांचं ते करतातच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल गरज म्हणून जातात. तर मिनिमम 50 विद्यार्थी अशी ही संख्या आहे. म्हणजे थोडक्यात आपण ज्याला होम ट्युशन्स एक दोघा तिघांना प्रायव्हेट ट्युशन्स देणं वगैरे म्हणतो ते ह्याच्यामध्ये येणार नाही. तर ज्या मोठ्या स्तरावरच्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेबल आहे. तर मी मगाशी सांगितलं तसं की रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जर ब्रांचेस असतील कोचिंग सेंटर्सच्या वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणा, तर प्रत्येक ब्रांचचं वेगळं रजिस्ट्रेशन करणं ह्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आवश्यक असेल ज्या वेळेला ह्या गाईडलाईन्स अस्तित्वात येतील. ह्या गाईडलाईन्स अस्तित्वात आल्यानंतर अजून काय काय होणार आहे, तर ह्या रजिस्ट्रेशनच्या व्यतिरिक्त रजिस्ट्रेशनचं काही ठराविक कालावधीनंतर रिन्युअल करणं, जर का या गाईडलाईन्समधल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या फॉलो केल्या गेल्या नाहीत, तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कॅन्सल करणं, त्यांच्या विरुद्ध काय ती कारवाई करणं इत्यादी इत्यादी या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर आता रजिस्ट्रेशन जर का करायचं असेल तर कुठल्या कोचिंग सेंटरला रजिस्ट्रेशन अलाव करायचं, त्याच्यासाठी काय कंडिशन्स आहेत, काय काय प्री-रिक्विजिट्स आहेत ते आपण पाहून घेऊया. तर सगळ्यात पहिला प्री-रिक्विजिट आहे तो म्हणजे तिथे जे शिक्षक असणार आहेत, जे ट्युटर्स असणार आहेत, ते मिनिमम ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी त्यांचं शिक्षण चालणार नाही. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं मिसलिडिंग, आमच्या कोचिंग सेंटरमधल्या मुलांना एवढी रँक मिळाली, तेवढी रँक मिळाली, आम्ही असं करून दाखवतो, आम्ही तसं करून दाखवतो, असे कुठल्याही प्रकारचे मिसलिडिंग जे स्टेटमेंट्स आहेत किंवा जे मिसलिडिंग अश्युरन्सेस आहेत ज्याच्यावरती लोक भाळली जाऊ शकतात, अशा पद्धतीचे कुठलेही अश्युरन्सेस द्यायचे नाहीत. अशा प्रकारच्या कुठल्याही ॲडव्हर्टिजमेंट्स करायच्या नाहीत. त्याच्यानंतर कोचिंग सेंटर जे आहे त्याच्यामध्ये त्या मुलाला, त्या स्टुडंटला बसण्यासाठी एक मिनिमम रेक्विजिट जागा आहे का नाहीये हे पाहिलं जाईल. आता आपण पाहतो की कोचिंग क्लासेसमध्ये मुलं अक्षरशः दाटीवाटीनं, म्हणजे त्यांना हलता सुद्धा येत नाही, इतकी कधी कधी वाईट परिस्थिती असू शकते. तर त्यामुळं अशा पद्धतीची गाईडलाईन आहे की त्यांना बसता व्यवस्थित आलं पाहिजे. एवढंच नाही तर तिथे योग्य प्रकारे पाण्याची सोय म्हणजे पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर हे ठेवलं पाहिजे. घरनंच तुम्ही जे काही आहे ते आणा अशातला भाग ठेवायचा नाहीये. त्याच्यानंतर तिथे CCTV कॅमेरेज इन्स्टॉल केले पाहिजेत, का तर अनेक काही सिक्युरिटीशी रिलेटेड वगैरे गोष्टी असू शकतात. तर त्यामुळे हे जे काही पाल्य आहेत, हे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्या सुरक्षिततेची आपल्याला काळजी घ्यायची आणि म्हणून CCTV कॅमेरेज इन्स्टॉल केलेले असणं अपेक्षित आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे रजिस्ट्रेशन म्हणजे ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स फुलफिल झाल्यानंतर मगच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल. आता फीज कोचिंग सेंटरने काय घ्यायच्या आहेत, तर खूपदा असं आपल्याला दिसतं की फीज या नीट डिस्प्ले केल्या जात नाहीत. तर ज्या काही तुमच्या फीज आहेत प्रॉस्पेक्टस कोचिंग सेंटर्सनी इश्यू करायचे. ही प्रॉस्पेक्टस फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे आणि त्या प्रॉस्पेक्टसमध्ये प्रत्येक कोर्सची फी किती, ती किती कालावधीसाठी असणार आहे, तो कोर्स जर एक्सटेंड झाला तर तुम्ही एक्स्ट्रा फी घेणार का नाही घेणार असाल तर किती घेणार, त्याच पद्धतीनं त्या तुमच्या प्रॉस्पेक्टसमध्ये यापूर्वी तुमचे किती स्टुडंट्स, म्हणजे आता एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल आणि तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट करताय तर तुमचे किती स्टुडंट्स नक्की सिलेक्ट झाले, त्यांना किती मार्क होते, हे तुमचे स्टुडंट्स कुठल्या पद्धतीच्या कोचिंगला, म्हणजे ते कधीपासून तुमच्याकडे होते, ऑफलाईन कोचिंग होतं, ऑनलाईन कोचिंग होतं, सगळ्या ज्या काही डिटेल्स आहेत ना ह्या डिटेल्स व्यवस्थित मेन्शन करायच्या आहेत. वर्षभरासाठी जर फी घेतली असेल तर अचानकपणे आता तुमच्या पाल्याला अजून 4 महिने ट्युशन द्यायची गरज आहे, तर आता आम्ही त्याला अजून 4 महिने देतो आणि मग आता ह्याची फी भरा, अशा पद्धतीचे जे काही माल प्रॅक्टिसेस केले जातात ते घडू नयेत हा या सगळ्या प्रॉस्पेक्टसच्या बाबतचा विचार आहे. तुमच्याकडे असणारे ट्युटर्स कोण आहेत, तुमच्याकडची फॅकल्टी कोण आहे, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचं काही कुठलं एक्सपर्टीज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी देखील याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. त्याच पद्धतीनं बरेचदा कोचिंग सेंटर्समध्ये फीज ह्या नॉन रिफंडेबल असतात. तर आता फीज ह्या नॉन रिफंडेबल ठेवता येणार नाहीत. फीजचा रिफंड पॉलिसी प्रॉस्पेक्टसमध्ये दिली पाहिजे. जशी आपण हॉटेल बुकिंग करताना आपल्याला रिफंड पॉलिसी सांगितलेली असते की कधी ट्युशन मध्येच सोडली तर किती फीज परत मिळेल इत्यादी इत्यादी. सो कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची रिफंड पॉलिसी ही ठेवली असली पाहिजे. जर एखादं ट्युशन सेंटर हॉस्टेल आणि मेसची फॅसिलिटी देत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा नक्की फीज किती आहेत, काय पद्धतीच्या फॅसिलिटीज आहेत आणि रिफंड पॉलिसी काय आहे हे सगळं या कोचिंग क्लासेसनी सांगणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेसनी मुलांचे सेफ्टीसाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत
त्या करणं गरजेचं आहे. मुलं आणि मुली यांच्यासाठी क्लीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या टॉयलेट्स असणं अपेक्षित आहे. पाण्याविषयी तर मी मगाशी तुम्हाला सांगितलंच आहे. फर्स्ट एड च्या ज्या काही सोयी आहेत त्या असणं अपेक्षित आहे. कंप्लेंट बॉक्स ठेवणं अपेक्षित आहे. येणाऱ्या कंप्लेंट्सवरती जी काही असेल ती योग्य वेळी कारवाई करणं अपेक्षित आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोचिंग क्लासेसनी काय करायचंय तर दिलेला जो काही करिक्युलम आहे ना तो तुम्ही सांगितलेल्या वेळेत पूर्ण करायचा आहे. तुम्ही जर 12 महिन्यांची कालावधी दिला असेल तर तो 12 महिन्यात पूर्ण करायचा. 12 महिन्यात पूर्ण झाला नाही आणि आता आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेतो आणि एक्स्ट्रा फी भरा, नॉट अलाउड. सो तुम्ही ज्या पद्धतीची प्रॉमिसेस करताय ती प्रॉमिसेस थोडक्यात सांगायला गेलं तर पाळायचेत. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यात आहेत त्या म्हणजे कोचिंग क्लासेसचं टाइम टेबल आहे ना ते स्टुडंट्सना रिलॅक्स पण करता येईल असं पाहिजे. आत्ता आपण पाहतोय की कोचिंग क्लासेसचं खूपदा टाइम टेबल असं असतं की त्या मुलांना मोकळा वेळच मिळत नाही. तर तसं ठेवणं अलाउड नाही. मुलांना व्यवस्थित रिलॅक्स करता येईल, त्यांना मी टाइम ज्याला आपण म्हणतो तो मिळेल याची काळजी घ्यायची आहे. नॉट ओनली दॅट, खूपदा असं होतं ना की कोचिंग क्लासेसच्या ज्या वीकली टेस्ट्स असतात त्या परफेक्टली सॅटर्डे संडेला ठेवल्या जातात, वीकली ऑफ्सला ठेवल्या जातात. तसं करायचं नाही. एखादा मोठा सण असतो, गणपती असेल, दिवाळी असेल, ख्रिसमस असेल, तर अशा वेळच्या ज्या काही सुट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने म्हणजे मुलांना जायचं असतं, त्या सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतात पण त्यांना त्या करता येत नाहीत. तर ते मुलांना तसं करता येऊ शकेल अशा पद्धतीनं ते सगळं अरेंजमेंट करायचे आहे. त्याच्यानंतर 5 तासांच्या पेक्षा जास्ती कोचिंग चालवायचं नाही. 6 तास 7 तास. आणि शाळा कॉलेजेसमध्ये जर का मुलं जात असतील तर त्यांच्या शाळा कॉलेजेसच्या टायमिंग बरोबर कोचिंग क्लासेसची टायमिंगची क्लॅश होता कामा नाहीत. कारण मग त्यामुळेच मुलांचा स्ट्रेस वाढतो. मी शाळेत जाऊ का कोचिंग क्लासला जाऊ. नॉट ओनली दॅट, कोचिंग क्लासेस खूप सकाळी पहाटे पण नाही सुरू करायचे आणि खूप लेट नाईट पण नाही चालू ठेवायचे. अशा पद्धतीचे पण ह्याच्यामध्ये आपल्याला तरतुदी आढळतात. त्याच्या व्यतिरिक्त कोचिंग क्लासेसनी मुलांना काउन्सिलिंग मिळावं यासाठी गरज पडल्यास काउन्सिलर्सची अपॉइंटमेंट करणं. नॉट ओनली दॅट, ज्या वेळेला एखाद्या परीक्षेसाठी मुलगा तुमच्याकडे येतो ट्रेनिंगला तेव्हा त्या परीक्षेची काठिण्य पातळी किती आहे, तो मुलगा त्या परीक्षेमध्ये पास होण्याचे चान्सेस किती आहेत, या सगळ्याची अत्यंत व्यवस्थित माहिती त्या स्टुडंटला पण आणि पेरेंट्सना पण द्यायची आहे. स्टुडंट्सना जर का स्ट्रेस वाटला, काही वाटलं तर त्यांच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं की काउन्सिलिंगची सोय ठेवायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण स्टुडंट्सना बूस्ट मिळावा यासाठी म्हणून कोचिंग क्लासेसनी काळजी घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल म्हणजेच फक्त करिअर नाही हे मुलांना समजून सांगण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची वर्कशॉप्स अरेंज करायचे आहेत. करिअरच्या अजून काय काय फॅसिलिटीज आहेत, अजून काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत हे मुलांना ह्या कोचिंग सेंटर्सनी समजावून सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग व्यक्ती, जे फिजिकली डिसेबल्ड ज्याला आपण म्हणतो, अशा खूपदा असं दिसतं आपल्याला की त्या व्यक्तींना शिकण्याची इच्छा असते पण त्या कोचिंग क्लासेसचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथे जाऊन बसून त्यांना ते शिकता येत नाही. मी एका कोचिंग, आणि मी अगदी नाव सांगते, आपल्या इथं जे भास्कराचार्य इन्स्टिट्यूट आहे तिथे मी डावखुऱ्या लोकांच्यासाठी वेगळी खुर्ची पाहिली. मी पहिल्यांदाच कोणाचा तरी असा वेगळा विचार केलेला पाहिला. सो ह्याच्यामध्ये तेही लिहिलेलं आहे की दिव्यांग लोकांच्यासाठी कोचिंग क्लासेसनी त्यांना तिथपर्यंत जाता येईल अशा पद्धतीच्या सोयीसुविधा करून द्यायच्या आहेत आणि त्यांना शिक्षण घेता येईल अशा पद्धतीनं त्यांच्याकडची सिस्टीम ठेवायची आहे. त्याच पद्धतीनं मार्जिनलाइज्ड जे ग्रुप आहे ज्यांना सुखसुविधा मिळत नाहीत त्यांच्यासाठी काय करता येईल हे सुद्धा सगळं कोचिंग सेंटरनी बघायचं आहे. स्टुडंट आणि टीचर्स रेशो जो आहे तो मेंटेन करायचा आहे, जो काही सांगितलेला आहे तो. या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 16 वर्षांच्या खालच्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन द्यायची नाही. द कोचिंग सेंटर शॅल नॉट एनरोल स्टुडंट बिलो 16 years of age or the student enrollment should be only after secondary school examination, म्हणजे थोडक्यात 12वी नंतर. या अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स आहेत. त्या व्यतिरिक्त खूपदा असं होतं ना की क्लासेसच्या शाखा बदलल्या जातात. म्हणजे आपण जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा ती एका ठिकाणी असते आणि अचानक मध्येच 2-3 महिन्यांनी त्याची जागा बदलली जाते आणि मग ते आपल्याला सोयीचं होत नाही, पण पैसे भरलेले असतात. तर अशा पद्धतीच्या जागा बदलण्यावरती सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत. एकदा डिक्लेअर केलेली जागा बदलायची नाही. आणि या ज्या काही कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत, ज्या काही घालून दिल्या जातील असं म्हणूया आपण, त्या जर का फुलफिल नाही केल्या तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. पहिल्यांदाच जर का आपल्याकडनं काही चूक घडलेली असेल कोचिंग क्लासेसकडनं तर 25,000 रुपयाचा फाईन,
पुढच्या चुकीसाठी 1,00,000चा फाईन आणि मग रिव्होकेशन ऑफ लायसन्स, कॅन्सलेशन ऑफ लायसन्स अशा पद्धतीच्या सुद्धा कारवाया ह्या केल्या जाऊ शकतात. तर हा एक साधारण आढावा मी घेतलेला आहे की कोचिंग क्लासेसच्या बाबत काय तरतुदी प्रस्तावित आहेत. मी परत सांगते, अजूनही ह्या तरतुदी आलेल्या नाहीत, पण ह्या तरतुदी येऊ शकतात. का येऊ शकतात त्याचं कारण मी आधीच सांगितलेलं आहे. अशा पद्धतीची अजून माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, फॅमिलीपर्यंत माझ्या या चॅनलची माहिती जरूर पोचवा. धन्यवाद.